मी समजतो पैसा म्हणजे नोटा किंवा सोनं म्हणजे लक्ष्मी आहे का, ते चलनातलं स्वरूप आहे. पण आदिमाया जगदंबा जी भगवान श्री महाविष्णूंच्या चरणाशी बसलेली आजपर्यंत त्या दोघा पती पत्नींचा तो फोटो बदललेला नाही. साक्षात लक्ष्मीनारायणाचा, नारायणाच्या चरणी ती लक्ष्मी आहे सदैव. त्या श्री सूक्तावरती ते अतिशय उत्तम बोललेले आहे. अशा अनेक विषयांवर बोलले, पण रुद्र या विषयावर बोलले. त्यामुळे तुम्हाला मी काही त्यांचा अनुयायी नाही बरं की त्यांचं तुम्ही ऐका सांगायला, पण जे चांगलं आहे ते नक्की ऐकावं हे मी नेहमी सांगतो. त्याच्याने आपल्या ज्ञानातली प्रगल्भता वाढते. आपण ब्राह्मण आहोत, आपला समाज हा बुद्धिवादी समाज असा आपण समजतो. कारण जाणल्याशिवाय आपण कोणतेही काम करत नाही. म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न की आता त्या रुद्राचं मी एवढा विषय 2 मिनिटात बोलू शकणार नाही, पण तुम्हाला एकच नाव सांगितलं, विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकरांचं युट्यूबला सर्च करा, आदित्य प्रतिष्ठान, आणि नक्की तुम्ही त्यांचं रुद्र हे विषय ऐका. ऐकणं पण सहज सोपं नाही, 7 तास ऐकणं. आता मी जेव्हा प्रवास करतो ना गाडीतनं मुंबईला किंवा कुठे येताना, तेव्हा माझा तो छंद आहे की ते लावायचं आणि ऐकायचं. त्यांना आपल्याही ज्ञानात भर पडते. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीने सांगितलंय ना, अधिकारवाणीने तो बोलतो त्याला वाचस्पती ही पदवी आहे, ती उगाच नाही आहे. त्याने अनेक ग्रंथ स्वतः लिहिले शंकर अभ्यंकरांनी. म्हणून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगितली, निश्चित रूपी ती तुम्ही अंमलात आणणार असं मी समजतो. आपण आपल्या कार्याला आरंभ करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे. सगळ्यांनी डोळ्याला पाणी लावा. नेत्रयोदकोपस्पर्शः पतिपत्नी दोघांनी लावा. शरीरं मार्जयेत अपवितर पवितरो वा सर्वावस्थांगतो विवा. आपल्या अंगावर पाणी लावून घ्या. सर्वं शुचिः सर्वं गुणातु. आचम्य सौभाग्यवतींनी आपल्या यजमानांच्या उजव्या हाताला हात लावायचा आणि सगळ्या यजमानांनी आचमन करायचं. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम विष्णवे नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम शंकरषणाय नमः, ओम मृत्युंजयाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम हरये नमः. सगळ्यांनी हातामध्ये पाणी घ्या. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः सर्वेषां प्राणायामे विनियोगः. खाली पाणी सोडा. सगळ्यांना आपल्याला प्राणायाम येत असेल मी अशी अपेक्षा करतो, कारण आपल्या सगळ्यांची मुंज झालेली आहे. त्यामुळं प्राणायाम कसा करायचा आपल्याला माहिती आहे. नसेल माहिती तर सांगतो. उजव्या हाताची 2 बोटं डाव्या नाकपुडीवर ठेवायची. डावी नाकपुडी दीर्घ श्वास हात घ्यायचा, हा अंगठा त्याच्यावर दाबायचा. तो श्वास अंतरात्म्यात 2 मिनिटं रोखून धरायचा आणि उजव्या नाकपुडीतून धरलेला श्वास बाहेर टाकायचा. याला प्राणायाम असं म्हणतात. त्याची 3 नावं आहेत, कुंभक, रेचक आणि पूरक. हे सकाळी उठल्यावरती रोज करा. तुम्हाला रुद्र हे निमित्त झालं, थोडंसं माहिती पण सांगतो. सकाळी उठल्यावरती रोज करा. आपली कुठली नाकपुडी चालू आहे, कुठली बंद आहे तुमच्या लक्षात येईल. आणि ती कुंभक, रेचक, पूरक हा प्राणायाम केल्यावर नाकपुड्या उघडतात आणि मग ती जी नाकपुडी चालू आहे त्याच्याने कामाला आरंभ करावा असं म्हटलेलं आहे की ते काम यशस्वी होतं. आपल्या अपयशाच्या मागे खूप कारण आहेत. आता हे बोलण्यासारखं नाही आहे, खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. पण याचा एक पहिला प्रसंग सांगितला. रोज सकाळी उठल्यावरती बेडवर बसून, जमिनीवर बसू नका, आसनं घेऊ नका, काय ते योगा मॅट घेत बसू नका. आपण ज्या बेडवरती बसतो उठल्यावर तिथेच 2 मिनिटं प्राणायाम करा. आपल्याला बरं वाटेल 1-2 महिन्यानंतर.
हात धुवून घ्या. यथा परपदधातूनां दोषान् दहति पावकः अपोच्योत्तर संवृतं ब्रह्मभूरभुवस्वरम्. बसल्या जागेवरनं आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं भगवान श्री विठ्ठल रुक्मिणींचं स्मरण करा. यौ शांती शांती पृथ्वी शांतिरापः शांतिरोषधयः शान्तिः शांति सर्वगुण शांति ततो नो अभयं गुरु निर्विघ्नमस्तु. नमः समंडल नमस्कार करा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम महेश्वराभ्यां नमः. ओम शशि पुरंदराभ्यां नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्मांगदेवता कर्म प्रधान देवता भगवान श्री महामृत्युंजयाय नीलकंठाय सांब सदाशिवाय मनकामेश्वराय नमो नमः. आपण सगळ्यांनी एकावचनात म्हणा. पुण्यम पुण्याहम दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. पुण्यम पुण्याहम दीर्घमायुः निर्विघ्नमस्तु. सगळ्यांनी गणपतींचं स्मरण करा. सुमुखस्य करंदस्य कपिलो गजकर्णकः गणाध्यक्षो भारचन्द्रो गजाननः. ज्ञानन्दे विवाहे प्रवेशे निर्गमे सदा शुक्लाम्बरधरं देवं यजुवरनं चतुर्भुजा सर्वदा सर्वकार्येषु न सुरेशाय मङ्गलम्. दैवलगनं सुतनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव नमस्तेषां देवस्तेषां कुतस्तेषां परालयः विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वराय धर्मकार्यार्थ सिद्धे. 2 पळ्या पाणी आपल्या हातामध्ये घ्या. त्या आपल्या हातामध्ये एक सुपारी फूल गंधाक्ष सगळं घ्यायचं. फुलाला गंधाक्षत लावा. एक सुपारी हातामध्ये घ्या. एक नाणं हातामध्ये घ्या. सुपारी नसेल तर हरकत नाही. फूल घ्या हातामध्ये. नाणं ठेवलंय का? महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः विजयपदार्थे विष्णुपदे श्री श्रीधर्मराजकल्पे वैवस्वतवनमन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिपदमन्तरे भरतवर्षे भरतखण्डे जाम्बुद्वीपे दण्डकारण्ये श्रीमद्देशे गोदावर्याः दक्षिणदिग्भागे लवणाब्धसमीपे महाराष्ट्रान्तर्गत कुम्भारी ग्रामे ग्रीष्मर्तौ महामङ्गल्यप्रदमासोत्तमे मासे पुण्यभावन हाताला हात लावा. लेडीज सगळ्यांनी हाताला हात लावा. कोणी बहीण भाऊ असलं तर हाताला हात लावू नका. शुभ पुण्यतिथौ सगळ्यांनी आपल्या गोत्राचा उच्चार करा. जर प्रवर माहिती असेल तर प्रवरासकट गोत्राचा उच्चार करा. प्रवर माहिती नसेल तर फक्त गोत्र पूर्ण गोत्राचा उच्चार करा. झालं का? तुमच्या स्वतःचं पूर्ण नाव घ्या. आपल्या धर्मपत्नीचं नाव घ्या. आपल्याला मुलं बाळ असतील तर मुलं बाळांची नावं घ्यायची आहेत. सगळ्यांनी म्हणायचं समस्त ब्राह्मण
कुटुंबीयानां परिवार जनानां प्रतिनिधी स्वरूपेण यजमानो अहम न. आता समस्त ब्राह्मण कुटुंबियांना का म्हटलेलं आहे याचं कारण असं आहे, आज ज्यांना इथे बसायला शक्य झालं नाही त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो असं म्हणून आपण हा संकल्प पूजेच्या हातात घेतलेला आहे. 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी चर्चा करताना आपण असं म्हणालो आहे की ज्याला जी मनोकामना आहे त्या प्रमाणाने आपण हा अभिषेक करू शकतो. महादेवाचे अभिषेक 14 प्रकारचे सांगितलेले. 14 प्रकार एकदम व्हायचे नसतात, एक अभिषेक आहे, तर तो ईश्वरापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला इच्छित कार्य प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे तुमची जी काही मनोसद्दिष्ट कामना आहे, कोणाला संतती कामना असेल, संतती असं म्हटले तर पुत्र कन्या दोन्ही आले, परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं जर का पुढच्या वर्षीपर्यंत तुमच्याकडे आनंदाची बातमी आली तर याच्यापेक्षा मोठा आनंद माझ्या जीवनात दुसरा आणखी कुठला नसेल असं मी मानतो. कोणत्याही प्रकारची आनंदाची बातमी, जे व्रत आपण हातात घेऊन संकल्प घेऊन पूजेला बसलो येते, आपल्याला गुरुजी पूजेचा सगळा संकल्प सांगतील तो आपण सगळ्यांनी व्यवस्थित म्हणायचा. जी मनोकामना तुमची आहे, धनकामना आहे, पुत्रकामना आहे, विद्यार्थी दशेतल्या मंडळींनी सगळ्यांनी विद्याभ्यास क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे, ती प्रगतीची कामना म्हणायची आहे. ज्यांना अनारोग्य आहे, ज्यांना आरोग्य नाही किंवा घरात कोणाच्या आजारपण वगैरे आहे, त्या सगळ्या मंडळींनी आरोग्याकरता कामना करायची आहे. ही सगळी कामना गुरुजी आपल्याला सांगतील. त्या पद्धतीने तो रुद्राच्या अभिषेकाचा पूजेचा संकल्प आपण म्हणा. मम आत्मनः श्रुति स्मृति पुण्यफल प्राप्ति अर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थिति स्थैर्य धैर्य शौर्य पराक्रम आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम मम समेतः सकल कुटुंबस्य जन्मादि गोचर कुंडल्यां अंतर्गत समग्र ग्रहपीडा निवारण नवग्रहाणां सदैव 11 स्थानवत शुभफल प्राप्ति अर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम अंगीकृत नानाविध उद्योगे व्यवसाये सेवाकार्ये विद्याक्षेत्रे च सुयश सद्विद्या सद्बुद्धि सन्मार्ग सत्साधना सदाचार वृद्धि पूर्वक अंगीकृत सेवा कार्ये निरंतर यश विजय कीर्ति लाभ संपादन पूर्वक समग्र चिंतित शुभकामना परिपूर्ण सिद्ध्यर्थम गृहमध्ये परस्पर समस्त सभासदानां सुसंवाद वृद्धि पूर्वक समग्र गृहकलह मतमतांतर दूरीकरण निरंतर ऐक्य वृद्ध्यर्थम अस्मिन् ग्रामस्थित समस्त ब्राह्मवर्गस्य निरंतर उत्कर्ष उन्नति संपादन पूर्वक अस्मिन् देवालय स्थित रुक्मिणी पांडुरंग अखंड कृपा सेवा
वृद्ध्यर्थम समस्त कुटुंबीय जनानां कल्याणार्थम. आता आपली प्रत्येकाची जी काही कामना आहे मनामध्ये त्या कामनेचा उच्चार करा प्रत्येकाने. म्हणायचं एतत् मनसोद्दिष्ट कामना संसिद्धी अर्थम सोमनाथादि द्वादश ज्योतिर्लिंगानाम अखंड कृपा संपादन अर्थम भवानी शंकर महामृत्युंजय सांब सदाशिव पंचभद्र पार्वती परमेश्वर महारुद्र अखंड कृपा संपादन अर्थम अद्य दिने प्रदोष काले पूर्वोत्तर पूजन युक्त मनसोद्दिष्ट कामना सिद्धि अर्थम तद्धारा द्वारा रुद्राभिषेक कर्म श्रद्धा युक्त अंतःकरणैः समस्त ब्रह्मवृंदानां सहाय्येन अहम करिष्ये. गणपती स्मरण करिष्ये. हात जोडा. आपण गणपती बाप्पाला नमस्कार करूया आणि आपण जिथे श्री विठ्ठल रुक्मिणी देवतेच्या मंदिरात बसलोय त्या स्थान देवतांना सुद्धा बसल्या जागेवरून नमस्कार करूया. ओम सोमान कुसुमारण ऋणमहि ब्रह्माणस्पती इदं त्रेधानि धरे पदम् श्रेष्ठते लक्ष्मीश्चापत्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमृविनो व्यात्तम्. महागणपतये नमः. विठ्ठल रुक्मिण्यै नमः. प्रार्थना पूर्विकायां नमस्कारं करोमि. समचरण सरोजां सान्द्रनीलाम्बुदामं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाभं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवरहासत् विठ्ठलां चिन्तयामि. पंढरीनाथ भगवान की रुक्मिणी माते की. हात जोडा. आपण बसलेल्या जागेवरती मंदिर देवस्थान भूमीला नमस्कार करा. स्योना पृथ्वीनो भवांद्रवक्षरा निवेशने भूम्यै नमः. भूमीला हात लाव बाळा आणि फक्त लक्ष माझ्याकडे ठेव. हा आजचा दिवस. हा उद्यापासून नाही मी त्रास द्यायला. जमिनीला हात लावून ठेव. ओम स्योना पृथ्वीनो भवांद्रवक्षरा निवेशने भूर्भुवस्वाहा. देवालय भूम्यै नमः. एक फूल जमिनीवर वाहा. गंधाक्षरपत्रं शुभाणिं समर्पयामि. एक फूल जमिनीवर वाहा. आकाशातल्या चंद्राला नमस्कार करा. ओम इमं देवा असवन्नगुं सुवर्भव क्षत्राय महतेजे महतेजान्नराज्य इंद्रसेन्द्रियाय. सगळ्यांनी आकाशातल्या चंद्रदेवतेला नमस्कार करा. सोमाय नमः. ध्रुवाय नमः. प्रार्थना पूर्विकायां नमस्कारं करोमि. आपल्या जवळचे दिवे आहेत त्या दिव्यांना गंधाक्षर फूल वाहा. आपण संध्याकाळी दिव्यांची प्रार्थना म्हणतो ती सगळ्या लहान मुलांनी दिव्यांची प्रार्थना म्हणायची. शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसंपदा. दीपनाथाय नमः. अनंतकोटि प्रार्थनां समर्पयामि. हातामध्ये पाणी घ्या. अनैनकृत स्मरण पूजन मात्रेण दीपदिवाकरौ प्रियेतां मम. तांबड्यात पाणी सोडून द्या. आपल्याकडे जो कलश आहे
त्या कलशावरती आपला उजवा हात झाकण ठेवा. ओम तद्वाजामि ब्रह्मणा वंदमानस्तदा चालू का मंत्र. घोर भवस्वाहा वरुणाय नमः. एक गंधाक्ष फूल घ्या त्या कलशामध्ये वाहा. अस्मिन् वरुणं तीर्थराजाय कलशाय नमः. कलशामध्ये गंधाक्ष फूल वाहा. गंधाक्षरपत्रपुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. तो कलश उचला आपल्या कपाळी लावा. जे तीर्थानि प्रजरन्ति श्रीकास्ता निखंगिणः. धर्मपत्नी आणि तुमच्या दोघांच्याही कपाळाला लावा. आजूबाजूला मुलंबाळ असेल पटकन त्यांच्या कपाळाला लावा. जलमादायो. सगळ्यांनी एक कृती करताना म्हणा. भो ब्राह्मणाः भूदेवाः मह्यं सहकुटुंबिने महाजना नमः कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्ष. सगळ्यांनी म्हणा. जे पूजेला बसलेले नाही ती पण म्हणू शकता. म्हणायचे आशीर्वचन अपेक्ष मानाय करिष्यमा दिन एक सायंकाले प्रदोष पर्वकाले रुद्रपूजन रुद्र अभिषेक कर्मणः पुण्याहं कल्याणं रिद्धिं स्वस्तिं श्रीः भवन्तः भुवन्तु. लक्ष्मी जावत्या बहुरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपवळवेन ध्यात्तान्मा. मनसाङ्गामवाङ्गूतिं वाजा सत्यमशीया. संक्षिप्त स्वस्ति पुण्य हातात पाणी घ्या. संक्षिप्त स्वस्ति पुण्य वाचनाख्येन करवणा भगवान श्री महारुद्र प्रियदान मम. खाली पाणी सोडून द्या. तांबणामध्ये हात जोडा. सगळ्यांनी हातामध्ये पाणी घ्या. फक्त महिला किंवा फक्त मुलगी कुठे पूजेला बसली आहे का? मुलगा मुलगी दोघे घेत ना. फक्त मुलगी नाही ना कुठे बसते पूजेला. ठीक आहे. हातात पाणी घ्या. सगळ्यांनी म्हणायचं महारुद्र देवता पूजनार्थम स्वशरीर शुद्ध्यर्थम यथाशक्ती न्यास विधिम करिष्ये. खाली पाणी सोडा. सगळ्या महिला वर्गाने हात जोडून बसा. पुरुष मंडळींनी आम्ही करतोय त्याप्रमाणे न्यास करायचे आहे. आम्ही आमचा उजवा हात ज्या ठिकाणी शरीराला लावू त्या ठिकाणी आपणही आपला उजवा हात शरीराला लावायचा. ज्यावेळेस दोन्ही हातांचा उपयोग करू त्यावेळेला तुम्ही दोन्ही हातांचा उपयोग करायचा. मनीष न्यास. ओम नमः शिवाय. 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 ध्यान. हात जोडून गणपती आणि शंकर या दोन्ही देवांचा आपल्याला अभिषेक युक्त पूजन करायचं आहे. हातामध्ये एक फूल घ्या आणि श्री गणेशाय नमः तसंच ओम नमः शिवाय या मंत्राचा पती पत्नींनी भावा बहिणींनी उपस्थितांनी सगळ्यांनी जप करा. ओम गणानंदवा गणपतिगो हवामहे प्रियानंदवा प्रियपतिगो हवामहे निधिनंदवा निधिपतिगो हवामहे भसो ममो नमः शंभवाय च मयो भवाय च नमः ओम भूर्भुवस्वाहा गणपती समन्वित भवानी शंकराय नमः. आपल्या समोरची गणपती आणि शंकर देवता आहे त्या देवांना फूल वाहा. ध्यायामी आवाहयामी चिंतयामी.
महागणपती समन्वित भवानी शंकराय नमः नमस्कारं करोमि। आता ते शिवलिंग जे आहे आणि गणपतीची मूर्ती दोन्ही देवता तांबणामध्ये खाली काढून घ्या। ओम पुरुषाय वेदज्ञो सर्वंतरभूत जचहाव्यम ओम एताब्दानस्य महिमांतो जाया शपुरुखः। अरे गोविंद कुठे गोविंद? ओम माझा ऐका, देवतांना नमस्कार करा। ज्या ठिकाणावरनं आपण देवांना उचललेला आहे त्या ठिकाणी परत थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता वाहा। ओम वर्खनोस्मी समानाना मुत्यदा विमसूर्या। हे देवाचं बसायचं आसन आहे, याला हात जोडून मनोभावे नमस्कार करा। गणपती समर्पित भवानी शंकराय नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि। पाद्य समर्पणम। आता सगळ्यांनी दोन्ही देवांच्या मस्तकावर पळीभर पाणी वाहा। ओम एताब्दानस्य महिमांतो जाया शपुरुखः। पळी भरून ठेवा, पळी भरून ठेवा। त्या पळीमध्ये एक गंधाक्षर फूल घाला। पळी भरून ठेवा, एक गंधाक्षर फूल घाला। आपल्याकडे असेल तर त्याच्यावरती रुपया किंवा काहीतरी आठवणी चालणी ठेवा। सुपारी एक्स्ट्रा असेल तर सुपारी ठेवा। अर्घ्य समर्पण। हे शंकराच्या पिंडीला वाहा। त्रिपादूर्ध्वा उदयेत् पुरुषः पादोस्तेहां भवरपुनः। आणखीन 2 वेळा पाणी घाला। तस्मात् यज्ञात् सर्वभूताः सम्प्रेतां प्रेखराजन्म। भूर्भुवस्वाहा गणेशाय नमः भवानी शंकराय नमः। आपल्याकडे वाटीतलं जे पंचामृत आहे ते अर्धवाटी पंचामृत दोन्ही देवांना वाहा। पंचामृत स्नानं समर्पयामि। परत सांगतो, अर्धवाटी किंवा अर्ध भांड व्हायचंय, चमच्याने व्हायचं नाहीये। ओम पंचनद्याः सरस्वती। चमच्याने व्हायचं नाही। ऊर्चमे सुंदरिताश्चमे पयश्चमे। भूर्भुवस्वाहा गणपतये नमः भवानी शंकराय नमः। परत त्या देवांना एक एक चमचा चांगलं पाणी घाला। शुद्धोरकं समर्पयामि शुद्धाचमनीयं च समर्पयामि। देवाला नमस्कार करा। परत यजमानाने पळी भरून घ्या। त्याच्यामध्ये गंधफूल घाला। ते गंधफूल पाणी पुन्हा देवाला वाहा। गंधर्व सभा पुष्पावसु हरिदधातु पुष्पस्यार्षे। गंधर्वारां दुराधर्षां नित्यपुष्पां हरीषुणी। भूर्भुवस्वाहा गणपति समर्पित भवानी शंकराय नमः। शुद्धोरकं समर्पयामि। परत चांगलं पाणी घाला। शुद्धाचमनीयं च समर्पयामि। दोन्ही देवांना नमस्कार करा। 2 चमचे परत हातावरनं पाणी सोडा। धूपं आग्रापयामि दीपं च दर्शयामि। धूपदीपान्ते आचमनीयं जलमितो समर्पयामि। बरोबर देवाच्या समोर किंवा तुमच्या डाव्या हाताला पाण्याचा छोटासा चौकोन करा, स्क्वेअर। तुमच्या डाव्या हाताला देवाच्या उजव्या हाताला चौकोन करायचा पाण्याचा। पाठावर करा दादा, पाठावर करा भाऊ। केला का चौकोन? त्याच्यावरती पंचामृताची वाटी ठेवा। त्याच्यामध्ये एक बेलाचं पान घाला। भवानी शंकराय नमः। गणपतये नमः। हातामध्ये पाणी घ्या।
त्या पंचामृताचा देवाला नैवेद्य दाखवा. नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा. ओम हातात पाणी घ्या, त्या लोटीभोवती पाणी फिरवा. नैवेद्यम समर्पयामी. हात सोडून देवाला नमस्कार करा. 2 वेळा तांबडात पाणी सोडा. उत्तरा पोषणम नस्तमकरमक्षारणम समर्पयामी. करोद वर्तनार्थे देवाला एक फूल वाहा. गंधाक्षतपत्र पुष्पाणिम समर्पयामी. देवाला नमस्कार करा. तुमच्या पुढे जे 5-5 विडे मांडले त्यापैकी 2 विड्यांवर पाणी सोडा. पूगफलंतांबूलं लास्यमांतवरक्षुराम समर्पयामी. हातामध्ये परत एक फूल घ्या. पुष्पांजलिनां ध्यायेताः. ओम शिवो नामा सुसुभरिस्ते. ध्यायोगेन्नाध्याय प्रडरनाय. भवानी शंकराय नमः. गणपतये नमः. फूल वाहून द्या देवाला. चरणधरीने मंत्राक्षता मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. हातामध्ये पाणी ठेवा. हातात पाणी घ्या. सगळ्यांनी म्हणायचं अनेन मलापो अपकर्षक पंचामृत पूजनेन आराधनेन महागणपती देवता सहित भवानी शंकर प्रियतान न मम. खाली पाणी सोडा. दत्त श्री गणेश भवानी शंकरार्पणमस्तु. देवाचं इथे मलापकर्ष म्हणजे पंचामृत पूजन पूर्ण झालेलं आहे. आता मुख्य अभिषेकाला आपण सुरुवात करत आहोत. मनसोद्दिष्ट तुमची जी काही मनोकामना आहे ते द्रव्य तुमच्या भांड्यामध्ये अभिषेक पात्रामध्ये काढून घ्या. गणपती आणि शंकर या दोघांनाही पळीवर दूध आणि उसाचा रस तुमच्याकडे जे काही असेल शांतता राखा. शांतता राखा. आपल्याकडे जे अभिषेकाचं द्रव्य आहे ना ते आपल्या फुलपत्रामध्ये काढून घ्या. उसाचा रस असेल, दूध असेल, काहीचं दूध आहे, व्याधी विनाशकाचं दर्भाचं पाणी आहे, ते काढून घ्या. आता आपण सगळे ब्राह्मण मिळून रुद्राचा अभिषेक करणार आहोत. त्या अभिषेक करताना आपल्याला कोणाला रुद्र येत आहे नाही येत आहे आम्हाला माहिती नाही, पण आपण दोघांनीही पती पत्नींनी सगळ्या विद्यार्थ्यांनी मुली बाळांनी लक्ष द्या. भवानी शंकराय नमः. भवानी शंकराय नमः या मंत्राचा जप करत करत पळीभर पाणी त्या देवावर व्हायचं आहे. सुरुवात करूया. त्या भांड्यातलं द्रव्य संपलं, परत त्याच्यामध्ये आणखीन टाकून घ्या. पुन्हा अभिषेक करा. आता अभिषेक हा अर्धा पाऊण तास चालणार आहे. ओम गणानंदवा प्रियानंदवा प्रियपदिको हवामहे निधीनांदवा निधिपदिको हवामहे पदो मम. गायत्री त्रिटुप जगत्यारुटुप पंद्यादः विपदाश्च दुपदास्त्रिपदाश्च गट्पदाः. सह गोमाः सह छन्दस आवृताः सह प्रवारिकया सप्तदैव्याः. जाग्रतो दूरमुदैति दैवं तदु सुप्तस्य